Good morning all. This is the last video about negative sentences. Negative sentences third. This is the third video and last video. याच्यामध्ये आपण बघणार आहेत की स्टेटमेंट्स जे आहेत त्याचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. स्टेटमेंट्स जे असतात ते प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिन्ही टेन्समध्ये स्टेटमेंट्स असतात. स्टेटमेंट्स म्हणजे काय आहे तर फॅक्च्युअल सेंटेन्सेस हे आपण आधी बघितलेलं आहे. मग त्याचे अफर्मेटिव्ह आणि त्याचे निगेटिव्ह करायचं असेल तर ते निगेटिव्ह कसे होतील या पद्धतीने ही थोडीशी एक्सरसाइज किंवा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण बघूया वन बाय वन. आय एम अ टीचर म्हणजे काय, मी शिक्षक आहे. आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही. म्हणजे एखादी गोष्ट नाही आहे असं सांगायचं असेल तर आपण नॉट घेतो. नॉट परत कुठे ॲड करायचं आहे आपल्याला, तर हेल्पिंग वर्ब जे आहे त्याला जोडून आपण नॉट घेऊ शकतो. ही इज क्लेव्हर, ही इज नॉट क्लेव्हर किंवा ही इज नॉट ब्रेव्ह. आता ही इज क्लेव्हर आणि ही इज नॉट क्लेव्हर हे सरळ सरळ सेंटेन्सेस झालेत की जे निगेटिव्ह करायचे असेल तर असं करूया म्हणून. पण आपल्याला खूप वेळेस असं करावं लागतं की ही इज क्लेव्हर असं म्हणायचं आहे, म्हणजेच तो काय नाही आहे तर ही इज नॉट ब्रेव्ह असं आपण त्याला मिनिंगफुल करू शकतो. म्हणजे निगेटिव्ह बोलण्यापेक्षा अफर्मेटिव्ह बोलावं या अर्थाने. दे आर स्टुडंट्स, दे आर नॉट चीटर्स, दे आर नॉट स्टुडंट्स. सीता वॉज ब्रेव्ह, सीता वॉज नॉट लेझी. हे मराठी पण केलेलं आहे, ते मराठी आपण बघू शकतो. ज्याचं मिनिंग माहिती नाही तर त्यासाठी आपण मराठी बघू शकतो. वी वेआर प्लेयर्स, वी वेआर नॉट प्लेयर्स. इट विल बी करेक्ट, इट विल नॉट बी करेक्ट. म्हणजे फ्युचरमध्ये आपण विल बी घेतो ना, आणि तिथं नॉट घ्यायचं असेल तर विल आणि बी, तर विल नंतर नॉट घ्यायचं आहे आपल्याला. विल बी नॉट असं करायचं नाही. दिस इज अ पेन, दिस इज नॉट अ पेन किंवा दिस इज नॉट अ पेन्सिल. दॅट वॉज अ स्पॅरो, दॅट वॉज नॉट अ डव. दीज आर बुक्स, दीज आर नॉट बुक्स किंवा दीज आर नॉट नोटबुक्स. असं आपण याला चेंज करू शकतो. आणखी काही सेंटेन्सेस बघायचे आहेत. Those were participants, those were not participants. There is a big tree, there is not a building. म्हणजे देअर, दोज हे पण सब्जेक्ट आपण घेऊ शकतो. देअर आर मेनी काऊज इन द फार्म, देअर आर नॉट मेनी ऑक्सन इन द फार्म. देअर वॉज अ किंग, देअर वॉज नॉट अ सिंगल ट्री. नंतर आणखी काही सेंटेन्स बघूया दोन. देअर वेअर मेनी ॲनिमल्स, देअर वेअर नॉट माउंटन्स. या पद्धतीने आपण काय करायचं आहे तर निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे आहेत. आणि हे आपल्याला कुठे तर कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा नाही म्हणून सांगायची आहे तर त्यावेळेस आपल्याला या निगेटिव्ह सेंटेन्सेसचा उपयोग होतो. तर हे सगळे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता नेक्स्ट याच्यामध्ये रिपोर्ट प्लॅन हे वन्स अगेन डिस्कस करायचं आहे. आणि त्यानंतर आपण राहिलेला जो भाग आहे क्वेश्चन्स याच्याकडे जाणार आहोत. आणि मग आपला स्पोकनचा कोर्स हा संपणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.